सर्वांना नमस्कार। इयत्ता पहिली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असलेले मराठी सुरेख हस्ताक्षर सराव पुस्तिका ललित प्रकाशनाच्या वतीने तयार करण्यात आलेले आहे। यामध्ये शेवटच्या मलपृष्ठावर सुरुवातीचे अक्षर आणि नंतरचे अक्षर या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे। अशा प्रकारे तुम्ही देखील सराव केल्यानंतर तुमच्या हस्ताक्षरामध्ये 100% बदल झालेला तुम्हाला दिसून येईल। पुस्तक मागणीसाठी या क्रमांकावर आपण संपर्क करू शकता। तर शेवटचा जो घटक याच्यामधला आहे तो आहे एक रेघीतील लेखन। 9वा हा आपला घटक याच्यामध्ये दिलेला आहे। हे पहा, तर एक रेघीच्या वहीतील लेखन करताना एक रेघीच्या 2 ओळीतील अंतर 8 mm असते, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे। हे पहा, या पट्टीमध्ये या ज्या 1 सेंटीमीटर मध्ये 10 रेषा असतात, तर पहिल्या 8 रेषापर्यंत एवढं अंतर 2 ओळीतील असतं। एक रेघीच्या 2 ओळीतील अंतर 8 mm असतं। त्यामुळे अक्षराची उंची सरासरी 4 मिलीमीटर इतकी असावी, 4 किंवा 5 मिलीमीटर। तर आता आपण फळ्यावर पाहूयात की एक रेघीतलं लेखन इथंही आपल्याला लक्षात येईल की पहा, या अर्ध्या ओळीमध्ये लेखन केलेले आणि अर्धी ओळ रिकामी ठेवलेली आहे। ही ओळ पाहून इथं लिहायची आहे, ही ओळ पाहून इथं लिहायची आहे, शब्द असेच लिहायचे आहेत, वाक्य इथं लिहायचे आहेत आणि परिच्छेद इथं लिहायचा आहे। तर आता ओळीतलं जे अंतर आहे ते 8 mm किंवा 8 मिलीमीटर, 8 मिलीमीटर इतकं 2 ओळीतलं अंतर आहे। प्रत्येक 2 ओळीतलं अंतर हे 8 आहे। मग आपलं अक्षर जे आहे त्या 2 ओळीच्या अर्ध साधारण 4 किंवा 5 mm ही साधारणतः, समजा आपण दुरेघीमध्ये 5 mm चं अंतर असतं, मग खाली किती उरले आता 3 mm। जर आपण 5 mm मध्ये जरी आपलं अक्षर आलं तरी 3 mm ही जागा शिल्लक राहिली पाहिजे। कशासाठी? खालच्या ओळीतला मात्रा, वेलांटी, अर्धचंद्र, अनुस्वार हे देण्यासाठी ही जागा शिल्लक राहिली पाहिजे। पूर्ण जास्त मोठं अक्षर आपण काढलं नाही पाहिजे। हे पहा, ही जागा अशी शिल्लक ठेवली। या ठिकाणी प पासून आ पर्यंत, त्याच्यानंतर क ते ज्ञ पर्यंत ही जागा पहा, अर्ध्या ओळीमध्येच लिहिलेली आहे। ही पूर्ण ओळ, या पूर्ण ओळीतल्या अर्ध्या ओळीपर्यंतच लेखन केलेले आहे आणि एवढी जागा शिल्लक ठेवलेली आहे। शब्द लिहित असताना देखील या 2 ओळीतल्या अर्ध्या ओळीमध्येच आपण याचं साधारणतः लेखन केलं पाहिजे, ही जागा शिल्लक राहिली पाहिजे। मग ही जागा शिल्लक राहिल्यामुळे खालच्या वेलांटीला व्यवस्थित जागा आपण वेलांटी देऊन ही जागा शिल्लक राहते। हे पहा, इथं असं एकमेकाला टच होणार नाही। आणि जर आपण ह्या रेषा जर याच्यात टच केलं तर आपलं अक्षर एक रेघी मधलं मग खराब दिसते। या ठिकाणी परिच्छेद दाखवलेला आहे पहा। मग असे सांगितल्याप्रमाणेच समासाच्या 1 सेंटीमीटर किंवा आपलं जे बोट आहे हे बोट या ठिकाणी ठेवून एवढा अंतर सोडून मगच हा परिच्छेदातला पहिला शब्द महात्मा फुले यांनी पुण्याच्या बुधवार पेठेतील, आता दुसऱ्या ओळीतील हा शब्द समासाला चिटकून लिहिलेला आहे। भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली। तर परिच्छेद लेखन करताना अशा पद्धतीने लिहायचं। विशेषतः एक रेघीमध्ये लेखन करताना आपण लक्षात घ्यायचं की 8 mm अंतर आहे 2 ओळीतलं, तर आपण साधारणतः 4 mm पर्यंतच त्याची हाईट आली पाहिजे आणि खालची जागा किमान 3 mm तर जागा शिल्लक राहिलीच पाहिजे, कारण वेलांटीसाठी, मात्र्यासाठी आपल्याला ती जागा उपयोगाला येते। तर एक रेघीतलं लेखन करत असताना आपल्याला ही काळजी घ्यायची आहे। सराव पुस्तिकेमध्ये आपण सराव करायचा आहे आणि एक रेघीच्या वहीमध्ये दुसऱ्या, तर त्याचा अधिकचा सराव एक रेघीच्या वहीमध्ये करायचा आहे। मग निश्चितपणे याचा सराव केल्यामुळं आपल्या एक रेघीतलं लेखन निश्चितपणे चांगलं होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे। भेटू पुढील व्हिडिओमध्ये। थँक्यू।